हॅलो गाईज. तर मी आज पहिल्यांदा हा ब्लॉग बनवते आणि आज मी तुम्हाला डायरेक्ट साडी हॉल दाखवणार की माझ्याकडे किती साड्या आहेत. खरं तर माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं आहे आणि माझ्याकडे खूप साड्या आल्यात. मला सासरच्यांकडून लग्नाला साड्या मिळाल्या. तर मी आज फक्त तुम्हाला 5 साड्या दाखवणार आहे. तर आणि त्या कशा आल्यात आणि कुठून आल्यात हे दाखवणार आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. ही साडी आणि ब्लाऊज दाखवणार आहे तुम्हाला. तर ही साडी आहे माझी खूप फेवरेट साडी आहे आणि ही मी घेतली आहे 1600 रुपयाला. ती ॲक्च्युली मी घेतली नाही आहे, ही मला लग्नात मिळाली. म्हणजे माझ्या सासरच्यांकडून मला काही साड्या मिळाल्या होत्या 7 वगैरे. त्यातली ही साडी आहे आणि ह्या सगळ्या साड्या माझ्या आवडीच्या आहेत कारण मी स्वतः शॉपिंगला गेले होते. सो ही एक साडी आहे. म्हणजे याचा कलर बघू शकता, रामा कलर आहे. तर खूप आवडते मला ही साडी. मी फक्त आय थिंक 2दा वगैरे नेसली आणि काही सिंपल आहे एकदम. फक्त बॉर्डर आहे 1 लाईन आणि त्याचा ब्लाऊज खूप सुंदर आहे. याचा ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट, जो आय थिंक शॉर्ट आहे त्याचे हाफ स्लीव्ज आणि मला खूप आवडतं तसे ब्लाऊज. तर ही एक साडी आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे खूप साड्या आहेत आणि मला नेसायला पण आवडतं, पण मी रोज नेसत नाही साड्या. त्या सगळ्या मुलींचा आवडता कलर असतो तो म्हणजे हा पिंक. ही साडी नेसल्यावर खूप सुंदर दिसते, अति सुंदर दिसते. आणि ह्याचा पण ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आहे. पण आता हा ब्लाऊज माझ्याकडे नाही आहे कारण हा ब्लाऊज मी मम्मीला दिला होता. थोडासा स्टिच करायचा होता त्याच्यामुळे. तर बघू शकता ही साडी पूर्ण ओपन नाही करत कारण बघा ही बॉर्डर ह्याची खूप सुंदर आहे आणि अशीच ही प्लेन साडी आहे. इथे थोडी थोडी डिझाईन आहे पूर्ण साडीमध्ये आणि खूप भारी दिसते साडी नेसल्यावर. तिसरी साडी आहे जी येलो साडी आणि माझ्याकडे येलो साड्या म्हणजे कॉन्फ्लिक्ट झाल्यात आणि येलो साडी घेणारच नाही. आणि मी तुम्हाला जमलं तर फोटोही टाकेल सगळ्या साड्यांच्या साईडला मी नेसलेल्या. साडी खूप सुंदर आहे. त्याची 1 लाईन बॉर्डर आहे आणि माझ्याकडे माझ्याकडे सगळ्या अशा थोड्या फॅन्सी आणि पार्टीवेअर साड्या आहेत. ट्रेडिशनल साड्या माझ्याकडे फार कमी आहेत. ही साडी बघा, ह्या साडीचा ना कॉन्ट्रास्ट कलर आहे आणि ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट आहे. खूप सुंदर आहे. हा थोडासा मला वाटतंय डार्क येलो कलर आहे आणि नेसल्यावर ही साडी खूप सुंदर दिसते. येलो कलर सगळ्यात दिसतो सगळ्यांना. त्याच्यानंतर त्या 3 फॅन्सी साडीमध्ये मला एक ट्रेडिशनल साडी सापडली आहे. ती म्हणजे मला खूप आवडते. तुम्ही बघू शकता ही साडी. ही ॲक्च्युली व्हिडिओमध्ये थोडा डार्क कलर दिसतोय साडीचा, पण थोडा फेंट आहे, एवढा डार्क नाही ॲक्च्युली. ही साडी पण खूप सुंदर दिसते. बऱ्याच जणींकडे कलर असतो साडीमध्ये जास्तीत जास्त, माझ्याकडे एकच आहे. आणि खूप सुंदर आहे. काठपदर आहे साडी आणि याच्या ब्लाऊजवर ना मोर आहेत सुंदर. आणि मला याचा ब्लाऊज दाखवते. हा आहे याचा ब्लाऊज, खूप सुंदर दिसतो आणि कॉन्ट्रास्ट नाही आहे जसं ट्रेडिशनल साडीचा ब्लाऊज असतो. कॉन्ट्रास्ट नाही आहे तर नॉर्मलच आहे. हा ह्याचा बॅक आहे. छान दिसते ही साडी नेसल्यावर. आणि त्या येलो साडीचा ब्लाऊज मला दाखवायचा राहिला. मी आता बघा तुम्ही किती छान दिसतोय हा कलर व्हिडिओमध्ये आणि हा जसा व्हिडिओमध्ये दिसतोय तसाच ॲक्च्युली आहे बरं का. हे बघा खूप सुंदर. आणि ह्याचा मागचा आहे मागे पण याला डिझाईन आहे. तर ही ह्या साडीचा, ह्या येल्लो साडीचा हा ब्लाऊज आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतो. कॉन्ट्रास्ट आहे, हे कलर कॉम्बिनेशन आहे, सुंदर आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला तर मी अजून एक साडी हॉल घेऊन येईल कारण माझ्याकडे भरपूर साड्या आहेत. आणि साडी आहे, ज्वेलरी हॉल आहे. तर ज्वेलरी पण माझ्याकडे भरपूर आहे. आणि आता सध्या
दिवाळीला घेतलेली एक साडी आहे माझ्याकडे. ती म्हणजे ट्रेंडिंग कलर होता, म्हणजे ती खूप सुंदर साडी. मी जसं म्हटलं माझ्याकडे ट्रेडिशनल साड्या फार कमी आहेत, त्याच्यातली ही एक साडी आहे ट्रेडिशनल. आणि ही मी 6वारी साडी, मी ही 9वारी नेसली होती, ट्राय केली होती मी 9वारी साडी. तर खूप सुंदर दिसते. मला बऱ्याच जणांचा व्हॉट्सअपला वगैरे मेसेज आला की ही साडी कुठून घेतली वगैरे, पण माझ्याकडे ट्रेडिशनल साडी फार कमी आहे, त्याच्यामुळे मी ही साडी घेतली होती एक. आणि मोजून माझ्याकडे 2-3 साड्या असतात. आणि तुम्हाला विश्वास नाही बसला, तुम्ही जाऊन नवीन साडी घेताल तर, कारण मी तुम्हाला याचा ब्लाऊज दाखवला. हा आहे याचा ब्लाऊज. कॅन यू इमॅजिन किती सुंदर आहे हा ब्लाऊज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ब्लाऊज माझ्या आईने स्टिच केला आहे, म्हणजे माझ्या मम्मीने स्टिच केला आहे. खूप सुंदर वाटतो. आणि ह्याचा फोटो तर मी नक्की टाकेल, बाकीच्या कोणत्या साडीचा नाही टाकला तरी चालेल, तर ह्याचा फोटो मी नक्की टाकेल. एवढा सुंदर शिवला. जर कोणाला ब्लाऊज स्टिच करायचं असेल तर नक्की मला DM करा. आणि खूप सुंदर आहे हा ब्लाऊज. नेसल्यावर तर ही साडी फार सुंदर दिसते. तुम्ही कोणत्याही मराठी सणाला वगैरे ही साडी नेसू शकता. मी हा व्हिडिओ तर नक्की टाकले. एवढा सुंदर, एवढी छान फिटिंग आहे या साडीची. तर या पहिल्या साड्या. आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला हा साडी हॉल किंवा साडी कलेक्शन कसं वाटलं. चलो बाय बाय.